नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, माझी घरातली काही कामं आवरली. आता 2 वाजले आणि माझं इथं बसले होते मी, कारण मला ह्या साडीचं एक शूट करायचं होतं आणि जे ड्रेस शिवला होते ना कस्टमरचे, तर ते दाखवायचं होतं. तर जाऊ द्या, ते सोडा. आणि मुलांनी इथं काय चाललंय, तुमचा ह्या साडीवरचा शिवलेला ड्रेस ती बघत होती कपाट्यामध्ये आणि त्यांनी इथं काय काढले काय माहिती. आवाज कमी कर टीव्हीचा. तर बघा, इथं काढलाय आमच्या लग्नातला अल्बम. तर त्यांना दिसला तो कपाटामध्ये. सोनू काहीतरी असं उचकत असते आणि मी सांगते, हे माझे पप्पा आहेत आणि ही माझी मम्मी आहे. थांब ना बघू. तर बघा किती छान होती फोटो, म्हणजे जुने फोटो आहेत. आता जवळजवळ 15 वर्षाखालचे फोटो आहेत. मम्मी हो बाळा मॅडम. आणि ही माझ्या पप्पाची बहीण आहे आणि हे माझे पप्पा आहेत आंघोळ घालते. कोण ही का? आत्या तुझी. चल काढ पटापटा. आणि हे पप्पा. हा, त्यांना आंघोळ घातलं. हळद लावलेली. ते पहिले कुठे राहत होते आपण? हे कोण आहे मम्मी? ही पण तुझी आत्याच आहे एक. हा, दुसरी आपण पहिले झोपडीमध्ये राहत होतो. चलत आत्या. अरे झोपडीत नाही रे, दादाचं घर आहे येड्या. बाबाचं ना? हा आणि ही वहिनी आहे का? हा, वहिनी आणि लहान. मम्मी आपली. आणि आत्याची. आणि बघ, तर बघा हे पहिले जुने फोटो कसे होते. थांब ना, चल पटापटा दाखव ना एक शॉर्टकट मध्ये लग्नाचे जुने फोटो. आणि हे लग्न लाव. थांबा ना रे. हे कोण आहे? मम्मीच मम्मी. आपण पहिले आपलंच आहे काय ग? आणि कोणाला ही नवीन गाडी नाचत ते पहिले बँड लावायची ना नाचायला, तर ती बँड लावून नाचत होती सगळीजण. मम्मी आणि कोणाला गाडी घेतली होती? कोणाला गाडी घेतली? मम्मी हे कोण आहे ग? आणि पप्पा आपले. कुठे आहेत तुझे पप्पा? मम्मी आणि थांबा ना, तुम्ही असे चमकू नका ना. त्याच्यावर आहे ना हे जे प्लॅस्टिक आहे ना, तर त्याला थोडंसं असं घाम आल्यासारखं झाले, म्हणजे असं वेगळंच झालंय काहीतरी, तर ते असं चमकतंय. चला चल पटा 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 बघा. गाडी घेतली. बघ पप्पा. आई पडला. विशाल थांब ना. पप्पा. पप्पा कोण? माझे पप्पा आहेत आणि तुझी मम्मी आहे. जुनी पण माझीच आहेत ना. अरे सरका ना. आणि हे बाई, आणि तुझे ह्याच्यात कसं काय आले? अरे कॅरी बॅग होती ना सोनू तुझ्या पोरात. ते कोणीतरी थांब बघू दे. काढले होते तेव्हा बघायला एकदा. अगं मग ह्याच्यात का ठेवलेत? खराब होते ना तसे. अरे तू सरकवायला लागलास का? म्हणून थांब ना. आमचे विशाल आहे ना, लय अड्यावणी करतो फोटोला. विशालचे नाही काढलेले आम्ही कधी लहानपणी फोटो, पण सोनूचे ना भरपूर फोटो आहेत. मी तुम्हाला दाखवते. तर बघा, सोनू बहुत म्हणजे खूप छान होती, बहुत क्यूटी होती ना. बरेच फोटो काढले. मग धुवून आणले होते सोनूचे फोटो. म्हणजे विशाल आणि सोनू सेम सेम दिसत होते बरं का आमचे. हा, विशाल आणि सोनू सेम सेमच दिसायचे. हे बघा, आता हे असा सेम असाच विशाल दिसायचा लहानपणी, तर सोनू पण सेम अशीच दिसायची. फक्त विशालला थोडंसं जावळ, म्हणजे जावळ होतं, पण सोनूला खूप जास्त जावळ होतं. म्हणजे खूप फोटो आहेत तिचे वेगवेगळे असे, खूप आहेत, खूप म्हणजे खूप फोटो आहेत. आणि डबल फोटो आहेत, म्हणजे एकच डबल फोटो काढलेले आहेत. इतके मस्त मस्त फोटो आहेत ना तिचे, लयच भारी दिसायचे. किती छान आहे. बॉल घेतला तर पहिले कुठे पण सोने बॉल आता नाहीये, ते लहानपणीचे होते. आणि माझे पप्पानी
ऐसा नाही इकडे बघ. चल ती ठेवून हे काय आता हे लग्नाचे फोटो आहेत आमचे. हे बघ ना तिकडं पप्पा मम्मीचे. उय. वाव. उय, पप्पानी. अरे माझे हरवतील फोटो. चला असं आणि आम्हाला त्याला असं मुलांना आठवणी राहिल्या ना ठेवल्या ना जमा करून की मुलं बघतात आणि मस्त एन्जॉय करतात. तर बघू दे आता बघते. तर आज लवकरच शाळेतून आले होते शनिवार असल्यामुळं. आणि चला जाऊ द्या माझंही आवरलेलं आहे. आता मी जेवण वगैरे करते आणि शिवायला बसते कारण काल काहीच नाही शिवून झालं. तुम्ही तर बघितलंच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. माझ्या विशूचे फोटो मात्र न कधी नाही काढले आम्ही लहानपणी आहे ना पिल्लू. लय गोड होतं माझं बाळ. पण काय झालं आमचा एक दुसरा एक मोबाईल होता. त्या मोबाईलमध्ये ना खूप सारे फोटो मी विशूचे क्लिक केले होते. त्यामध्ये व्हिडिओज होते फोटोज होते आणि तो मोबाईल नेमकं खराब झाला. आम्ही त्याला नीट करण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही नीट वगैरे झाला नाही. आणि नीट झाला तरी ते का म्हटले की म्हणजे ते रिपेल वगैरे केल्याच्या नंतर पण म्हटले की त्यामध्ये तुम्हाला त्याचे फोटो व्हिडिओज नाही मिळणार. तर मग काय उपयोग म्हटलं नीट करून. मग आम्ही ते सोडूनच दिला म्हणजे ठेवूनच दिला. तर काय आम्ही ते नीट करायला घेतलाच नाही मग मोबाईल. मग आता नंतर परत नवीन लेटेस्ट मोबाईल यायला लागले. तसा तो पण एक पहिला मोबाईल घेतलेला होता म्हणजे घेतला होता त्याचे सोनूचे काढले होते ते मात्र धुवून आणले होते आम्ही. आणि दुसरा जो घेतला होता सॅमसंगचा तरी पण तो 20,000चा होता. आणि 1 वर्षभर चांगला टिकला. दोन वर्षभर तर 2-3 चांगला टिकला. पण त्यानंतर विशूचे फोटो काय आम्हाला मिळालेच नाही त्याच्यामध्ये. चला असो. आणि नंतरही आम्ही खूप विशूचे फोटो मोबाईलमध्ये तसे जास्त काढलेले आहेत. आता काही धुवून वगैरे जास्त आणत नाही कोणी. मामा नाही येते कोणतरी. आता तुला काय सांगायचं तुला काय कळणार आहे. काही लोक तर तू बघितलेले नाहीत कधी. अरे चिटकायले बघा ना. हा बघा चिटकायले हा का लय दिवस झाला आम्ही काढलाच नव्हता ना त्याच्यामुळे हे असं चिटकलं. अगं ही निकिता दीदी तुझी सरक दाखवित. अरे कुठे गेलाय. हा हे बघा ही निकिता आता केवढी झाली आणि केवढीशी होती. हे बघा कशी हसायची कुठे निकिता दीदी आणि हे दाजी आहे. हा हे दाजी तुझा आत्याचा मुलगा कसा आहे. आणि वहिनी त्याच्यापेक्षा मोठी होती. हा ही वहिनी आहे म्हणजे आत्याची मुलगी तुझ्या. ही आत्या आणि ही छोटी आत्या आहे ती तुझ्या पप्पाची चुलत बहीण. चला हो बाजूला सरका दाखवते ना तुम्हाला पटापटा. हे कोण आहे आता. हे कोण आहे रे. हे ते भगवान आहे भगवान आहे ते. कोणचा. चला लय फोटो इथलं मटे. पण आता आम्ही पप्पा हे असं काय झालंय. तसं झालंय ते कसं काय माहिती. असं म्हणजे क्रॅच झाले आणि असं दिसाना पण गेले आणि थोडंसं उजाडामध्ये निघलेलं आहे ते असं त्याच्यामुळे असं होते. हे कोण आहे आता. ते माझे मम्मी पप्पा. मला पप्पा नाही दिसत. ते आजी आणि ते बाबा आहे. आणि ते आपले पप्पा आहेत ना त्याचे तर बघा अशी होते. हे आहेत माझ्या सासूबाई आणि हे आहेत सासरे आणि ही आहे माझी आई आणि हे आहेत माझे वडील. हे नाही काय आपली तर गावाकडचे माणसं बघा तसेच असतात टोपी बिपी. चला असू दे. तर आपण इथं बनवून घेतलं होतं. अरे ते रुकवत वगैरे असते ते लग्नातलं. बघ मी माझे बाबा आणि माझी आजी. ईशानला त्याची आजी बाबा लगेच दिसते. मम्मी पप्पापेक्षा आजी बाबावर लय प्रेम आहे ईशानचं आहे ना. हे कसे हसते निकिता दीदी मी कधी छोटी होती. हा छोटीशी होती ती लय हसायची. एकदा माझ्या ह्याच्यावर कडाला बसून फोटो काढायची एकदा त्यांच्या कडाला बसून फोटो काढायची. लयच क्यूटी होती. हा तिला नाही का तुझ्यापाशी छान वाटत. आणि हे आमचे फोटो सरक बाई बाजूला. एक मिनिट बघू दे ना. पप्पा कशी हाताची घडी थांबून पप्पा लय भारी दिसायचे. पोलीस लावते ते अरे रडतानी पण काढतात ते कॅमेरावाले फोटो. ज्यावेळेस यायले होते मी इकडे त्यावेळेस असं हे जेवतानी पहिला असं खाऊ घालायची एकमेकांना. ही कोण आहे. ती माझी आत्या.
ती नाही का आजी तिकडची. चल जाऊ दे, चल बाबा दे ठेवून. तू काही बच्चीन फाडी आधीच तेल खराब झालाय. थांब 1 मिनिट थांब. ही बघा मम्मी. थांब ना सर, 1 मिनिट. ही कोणाला गाडी घेतली ती? अरे ती लग्नातली होती बाबडी आहे. तर चला, बघितली तुम्ही माझ्या लग्नाचे थोडक्यात फोटो मुलांनी काढले म्हणून आठवण आली, नाहीतर आम्ही त्याला किती दिवस बघत नाही. पण कसं असतं, एक छोट्या छोट्या मेमरीमध्ये किती मोठा आनंद हे लपलेला असतो. तर ते बघून खूप छान वाटतं. पहिल्या आठवणी होतात, भारी वाटते. चला जाऊ दे असो. तर आता मी जेवण वगैरे करते आणि काही ब्लाऊज शिवते आणि मग बघूयात. मात्र अल्बम सोडायला तर अजिबात तयार नाही आहेत, कारण मुलं तर इतकं असं नेळू बघतात. बघा, आपल्या आठवणी आपले मुलं किती प्रेमाने बघतात, त्याच्यामध्ये सगळं सुख आणि समाधान येतं. तर बघा, इतकं नवल वाटतंय त्यांना की मम्मी कशी दिसायची, पप्पा कशी दिसायचे असं बोलतायत. त्यांच्या गप्पा वगैरे चाललेल्या आहेत. आणि काल मी काही शिवलं नाही आणि मला आज राहिलेले काही 2 ब्लाऊज आईचे शिवून घेते. सोनू, हे पण फोटो व्यवस्थित ठेवून दे तुझे. आणि ही जी साडी ना मी मिशोवरून एकदा मागितली होती आणि त्याच्यावरचा ब्लाऊज पीस मात्र काही चांगला नव्हता आलेला, पण साडी मात्र खूप सुंदर होती. आणि मी त्या फर्स्ट साडीवर म्हणजे माझ्या मुलीचा बड्डेसाठी मी तिच्यासाठी अशा साडीचा ड्रेस शिवला होता. तर ज्यावेळेस शिवला त्यावेळेस मला इतक्या कस्टमरनी शिवायला सांगितले, तर मी इतक्या वेळा ती साडी मागवली आणि खूप कस्टमरला ड्रेसेस शिवून दिले. आणि ही अजून एक मागवलेली आहे, तर अजून एक ड्रेस शिवायचा आहे, तर कस्टमरचाच आहे. आणि विचार कर त्यासाठी सुद्धा असा एक 1 पीस शिवावा, कारण सोनूला आणि मला सेम होईल आणि मस्त असं फोटोशूट वगैरे करता येईल. तर चाललंय माझं, आता बघू काय होतंय. तर आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.